तुम्हाला बनवून दाखवत आहेत साईपासनं जे आपण दुधावरती साई काढतो त्या साईपासनं तूप, गावठी तूप हे कसं बनवतात. मी एका वेळेस 3 ते 4 लिटर तूप हे बनवत असते आणि मी आज तुमच्यासोबत शेअर करते की मी ते कसं बनवते. तर तुम्ही इथे बघू शकता माझ्याकडे हे सर्व 6 ते 7 पातेले आहेत आणि या सगळ्यांचं आपण लोणी बनवून घेणार आहोत आणि मग त्या लोण्यापासून तूप काढणार आहोत. तर मी सगळी प्रोसेस तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मी कसं करते तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तुम्ही आता इथे बघू शकता की ही माझ्याकडे छोटीशी कढई आहे. मी या कढईमध्ये लोणी बनवणार आहे. तर ही जी साय आहेत मी ही साय याच्यामध्ये पूर्णपणे अशी काढून घेतलेली आहे. ते बघा अशी पूर्णपणे यात काढून घेतलेली आहे. थोडीच घेतली सुरुवातीला आणि नंतर मग तर इथे हे बघा माझ्याकडे हे अशा प्रकारे एक ग्राइंडर आहे आणि ह्या ग्राइंडरनी जर आपण ही लोणी जर काढलं तर हे लोणी पटकन निघतं. तर हे बघू शकता हे ग्राइंडर असं पकडायचं आणि ह्या लोणी प्रेस करायचं आणि याच्यामध्ये आपण थोडंसं गरम पाणी टाकून घेणार आहोत. आणि तुम्ही इथे बघू शकता की किती छानपैकी लोण्याचा गोळा इथे वरती आलेला आहे. आणि मग तो लोण्याचा गोळा एका पातेल्यामध्ये आपण काढून घेऊयात. ते आपण जे साईचं जे लोणी काढलेलं आहेत ते असे भरून 2 पातेले झालेले आहेत. मी एका पातेल्यामध्ये तयार केलं आहेत आणि हे दुसरं पातेलं आता आपण हे शेगडीवर ठेवूयात तूप बनवण्यासाठी. हे बघा माझ्याकडे अशी शेगडी आहेत म्हणून मी याच्यावरच हे ठेवत असते. तर तुम्ही हे चुलीवर पण ठेवू शकता. आणि हो हे तूप कडवत असताना त्याच्यामध्ये आपण हे जे हे बघा 4 ते 5 असे तुळशीचे जे पान आहेत ते टाकायचे. म्हणजे असं केल्याने काय होतं की त्याच्यामधला जो कडवटपणा असतो किंवा जो तुपासारखा एक असा वास येतो तुपाचा तो वास वगैरे येत नाही आणि तूप अगदी छान खायला लागतं. आणि अशा पद्धतीनं आपलं हे जे तूप आहेत हे बनवून तयार आहेत. आणि आता हे आपण एका चाळणीनं एका स्वच्छ अशा डब्यामध्ये हे आपण गाळून घेणार आहोत. आणि नंतर ते गाळून घेतलं की आपण मग ते फ्रीजमध्ये ठेवूयात. तर अशा पद्धतीनं तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.